नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे अंगात येणं हे खूप कॉमन आहे मला वाटतं गावच्या ठिकाणी वगैरे. कारण मला आहे ना, माझी लाईफमधली अशी पहिली मेमरी जी आठवते ना, जे म्हणजे अशी गोष्ट एन्काउंटर केलेली किंवा पाहिलेली, ती म्हणजे माझ्याच गावी, म्हणजे माझ्याच घरी. आमची घरं असतात ना, म्हणजे आपले गावी कसे आजूबाजूला सगळ्यांची घरं असतात, ठीक आहे. आणि संध्याकाळ झाली की सगळे पोरं आपले खेळायला लागतात, असं असं होत होतं. तर आम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो. आणि कसं असतं की आपल्या गावी स्पेशली रात्री बाहेर नाही पडून देत, आणि दुसरी वेळ म्हणजे असते ती दुपारी नाही बाहेर पडून देत. कारण बोलतात की दुपारी ही खूप अशा गोष्टी असतात, निगेटिव्ह एनर्जीज असतात जे होतात. तर जशी संध्याकाळ होते पुरं बाहेर पडतात, ठीक आहे. तर झालं असं होतं ना की आम्ही खेळतोय आणि आमच्याच बाजूच्या घरात अचानक असं जोरजोरात आवाज यायला लागले आणि खूप लोक जमलेले. आम्ही लहान पोरं बघायला की काय झालं, भांडणं होत आहेत काय. आणि भांडणं होत असेल तर आपण पहिला जाऊन ऐकतो की नक्की काय होतंय. तर आम्ही बघतोय सगळी लोक बाहेर जमलेत. आम्ही गेलो आणि आम्ही लहान असल्यामुळे पटकन आतमध्ये शिरलो आणि आम्ही बघितलं सगळ्या लोकांनी जे. आणि माझी एक लांबची आत्या आहे, तर ती पण असेल आमच्यापेक्षा, मला वाटतं माझ्यापेक्षा 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष मोठी असेल. ती पण शाळेतच होती, 7वी 8वीत असेल. तर तिला 4 लोकांनी धरून ठेवलं आहे. ती ऑलमोस्ट बेशुद्ध अवस्थेत आहे. केस तिचे पूर्ण असे खुललेले आहेत, सोडलेत तिने केस. आणि ती बडबडते आणि ती काय बोलते की मला ती दिसते, मला ती बघते. आणि तिला विचारलं कोण नाही, तिची मान नाही आहे. आणि हे मी शब्द ऐकलेत, असं नाही, मी ऐकलेत. आता तिला काय दिसत होतं काय नाही दिसत होतं ते माहिती नाही. आणि ती फक्त रडते वेड्यासारखी रडते. आणि आम्ही बघतोय आणि आम्ही थांबणार तितक्यात त्या लोकांनी आम्हाला पळवलं की बा जा 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 जा. तर झालं असं होतं ना की त्यावेळी कसे की गावाकडे कसं आपल्याला जर कपडे वगैरे धुवायचे असतील तर ते नदीवरच जातात. आणि ही त्यावेळी कसं आलेलं की हिच्या मैत्रिणी वगैरे कोण सोबत नव्हत्या आल्या, हिला पण पटकन काम आवरायचं म्हणून एकटीच जाऊन आली होती नदीवर दुपारच्या वेळी. आणि जेव्हापासून ती आली होती ना, तेव्हापासून तिला अशा गोष्टी घडत होत्या तिच्याबरोबर. तर मी तिथून कोणतरी आलं आहे किंवा काय झालं आहे ते माहिती नाही, किंवा ती नाटक तर का करेल ना ती तशी, कारण ती रडतच होती. ती खूप भयानक गोष्ट होती. बघा काय दिसत होतं काय माहिती नाही. ते बायकांनी केस सोडून जाऊ नये म्हणतात ना नदीच्या. हां, ओके, तर ही आहे आरे कॉलनीची गोष्ट. ओके, बॅक टू मुंबई. ठीक आहे. आणि ही घडली आहे माझ्या मावस भावाबरोबर. त्याने मला सांगितलेली, त्याच्याबरोबर झाली आहे जेव्हा तो गोरेगाववरनं ठाण्याला येत होता. आता 2 रस्ते आहेत, एक आपण घोडबंदरवरनं पण येऊ शकतो आणि एक वाया आरे कॉलनी गोरेगाववरनं आपण वाया पवई ठाण्याला येऊ शकतो. तो लॉंगकट पडतो, पण त्याला त्यावेळेला तो रस्ता इझी पडलेला बिकॉज लॉकडाऊनच्या काळामध्ये तेवढी गर्दी नसायची. तर त्याने घोडबंदरच्या इथं ट्रक वगैरे जे ट्रॅफिक लागते ते अवॉइड करण्यासाठी तो तिथनं येत होता घरी. गोरेगावला त्याचं काम होतं. रात्रीचे 12-12:30 वाजले असते, ती वेळ होती. तो चालवत आहे आणि त्याला आरे कॉलनीबद्दल थोडंसं माहिती आहे, बट त्याला असं भूताचं एवढं अनुभव नव्हते आले तेव्हा. त्याला हे ऐकून होतं की बिबट्या फिरतात तिथे. नंतर तिथे म्हणजे असे बिबट्याचंच त्याने ऐकलंय जास्त. तो चालवत आहे म्हणजे गर्दी अजिबात नाही आहे. अशा नॉर्मल अशा थोड्याफार गाड्या येत होत्या, 2 व्हीलर म्हणा किंवा 4 व्हीलर म्हणा. जास्त गाड्या नव्हत्या लॉकडाऊन असल्यामुळे. लॉकडाऊनची गोष्ट आहे 2020च्या काळातली. तर तो चालवतोय गाडी, नॉर्मल स्पीडने चालवतो, एकदम फास्ट नाही चालवते, नॉर्मल. त्याला काय दिसतंय, समोरच्या ऑपोजिट साईडला, तो ज्या लेनने चालतोय ना त्या लेनला नाही, त्याच्या ऑपोजिट लेनला, म्हणजे समोरून ज्या गाड्या येतात त्या लेनला एक माणूस उभा आहे. ठीक आहे, क्लिअर दिसतोय माणूस त्याला, त्याच्या हेडलाईटमुळे तो समजतोय पुढे एक माणूस उभा आहे. तर त्याने गाडी थोडी हळू केली. त्याला वाटलं तो क्रॉस करत असेल, मे बी अचानक समोर येईल तर त्याला ठोकायला नको म्हणून. तर त्याने गाडी थोडी स्लो केली. तर तो माणूस काय येत नव्हता, तो तिथेच त्याच लेनला उभा होता. तर तो त्या माणसाला पास झाला बाईकने. आता समोरून त्याच्या एक 4 व्हीलर आलेली, 4 व्हीलर पास झाली आणि त्याने त्याच्या एकदम जेव्हा तो बाजूने गेला त्या माणसाच्या, त्या 4 व्हीलर त्याच्या आरपार झाली त्या माणसाच्या. आणि त्याला वाटलं, त्याला भास झाला असेल की तो माणूस तिथे, मे बी तो माणूस साईडला झाला असेल 4 व्हीलर आली म्हणून, त्याला 4 व्हीलर लागली नसेल. तर त्याने असं थोडीशी गाडी साईडला अशी थांबवली पुढे जाऊन आणि मागे बघितलं, असं थोडंसं उतरला गाडीतून. असं नाही की बसून पाहिलं, उतरला आणि मागे पाहिलं
तिथे मागे एक माणूसही नाही, कोणी नाही, काही नाही. तो घाबरला फुल. लगेच त्याने बाईक वरतून, त्याला आठवलं बाईकवरून उतरायला नको पाहिजे होतं आपण. पटकन तो बसला, गाडी स्पीड केली आणि मग पटकन तो घरी येऊन थोडासा हे झाला, घाबरला होता. नंतर मग देवाचं वगैरे नाव घेऊन तो थोडा शांत झाला. त्याला नंतर नशिबाने काय ताप वगैरे नाही आला जो लोकांना येतो. पण त्याने हा अनुभव मला सांगितलेला की त्याला असं जाणवलं की ती गाडी आरपार झाली त्याच्या, आणि माणूस असता तर तो क्रॉस केला दिसला असता ना त्याला. तर तिथे कोणीच नव्हतं. नंतर त्याला माणूस दिसलाच नाही तो नंतर. तर तो म्हणाल, त्याला मी बोललो तुझा भास असेल. नाही, माझा भास नव्हता, मी क्लिअर माणूस पाहिला होता हेडलाईटमध्ये. मी गाडी स्लोही केली होती. तर हा एक आरेमध्ये अनुभव त्याचा होता. तर मे बी तिथे जे लोकांचे पूर्वी वगैरे, मे बी त्यामुळे ते काहीतरी त्याला तसा अनुभव आला असेल. आपल्या इकडे अशीच एक मी गोष्ट आहे ना, एस ब्रिजची ऐकलेली, जो बायकाळ्यात आहे. आणि तिथेही लोकांना, बऱ्याच लोकांना असे अनुभव आलेत. ठीक आहे. तर ही गोष्ट आहे ना एका टॅक्सी ड्रायव्हरची आहे. ठीक आहे. तर तिथे असं बोलायचे ना की रात्रीच्या ह्या वेळी, ह्या टायमाला तिकडून कोणी भाडं घेऊ नये, किंवा अशा गोष्टी खूप पसरलेल्या होत्या. पण जे टॅक्सी ड्रायव्हर असं नवीन आला होता मुंबईत वगैरे, आणि तो तरुण होता, म्हणजे तो ह्या गोष्टींना काही मानायचं वगैरे नाही. आणि जेव्हा आपण तरुण असतो ऑब्व्हियसली आपण ह्या कोणत्याही गोष्टींवर बिलीव्ह नसतो करत जोपर्यंत आपला काही अनुभव येत नाही. तर त्यांनी काय केलं ना, तो काही घाबरला नाही, तो चालू राहिला. तर त्यांनी रात्रीच्या वेळी बघितलं, टॅक्सी चालू होता, समोर एक म्हातारा माणूस जो आंधळा होता, म्हणजे त्याला दिसत नव्हतं, म्हणजे काठी टेकत पुढे जात होता आणि टॅक्सी थांबवता, टॅक्सी हाक मारत होता. त्याने थांबवली. त्याला वाटलं त्याला घरी पण जायचं होतं, पण तो बोलला की ह्याला मी घेतो आणि ह्याला सोडतो आणि मग मी जातो पुढे. त्याने त्याला आतमध्ये घेतलं आणि तो चालू लागला पुढे. आणि जसंच त्यांनी जेव्हा सुरुवात केली ना, त्याला खूप असे विचित्र वाटायला लागलं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी हे आहे. तो त्या माणसाशी बोलतोय, तो माणूसही काय उत्तर देत नाही आहे. आधी बोलत होता जेव्हा तो आतमध्ये आला, कुठे जायचं काय, पण आता तो बोलतो किधर जा रहे हो, काय उत्तर देत नाही, फक्त बसलाय शांत. त्याला वाटलं ठीक आहे बा, जाऊ दे, आपल्याला काय करायचं, आपलं पैसे येण्याशी मतलब. पुढे गेला. परत त्यांनी बोलतोय किधर उतरना है, आगे आपका. मागे बघतोय तर तो म्हाताराच नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे, त्याला मिररमध्ये काहीच दिसत नाही आहे. तो घाबरला तिथे. त्याने विचार केला की काय करू. तो टॅक्सीमधून बाहेर पडला, मागे पुढे बघायला लागला आणि बोलला कसं शक्य आहे, म्हणजे. आणि तो बोलला एखादा व्यक्ती जर तरुण वगैरे असता तर कदाचित टॅक्सीमधून उडी मारून पण जाऊ शकला असता. पण आता हा एवढा म्हातारा व्यक्ती ज्याला दिसतही नाही, तो कसा जाईल, शक्यच नाही आहे ना, म्हणजे अजिबात शक्य नाही. बाहेर उतरला, बघितलं, त्याला काहीच नाही. पण त्याला आहे ना तितक्यातच तो माणूस जो लंगडा आहे त्याच्या मागे धावत येताना दिसला. धावत हे काठी, म्हणजे तो लंगडतच म्हणजे पण धावतोय. त्याला काहीच समजत नाही. तो पळत पुढे सुटला आणि मग त्याला एका मोमेंटपर्यंत त्यांनी कव्हर केलं आणि त्यांनी मागे बघितलं, परत कोण नव्हता. त्याला वाटलं कदाचित हाही माझा भासच आहे आणि जाऊ दे, मला माझी टॅक्सी घेऊन जायची, नाहीतर माझं नुकसान होईल. ठीक आहे. तर त्यांनी टॅक्सी घेतली, म्हणजे टॅक्सीकडे कसा बसा गेला तो. त्याने टॅक्सी चालू केली आणि थोडासा पुढे गेला ना, त्याने बघितलं की त्याच्या पुढे अजून एक टॅक्सी आहे आणि तोच म्हातारा माणूस त्याला लांबवताना लिफ्ट मागतोय. खतरनाक. म्हणजे तिकडची गोष्ट अशी आहे की म्हणजे तो जो एक म्हातारा माणूस आहे ना, तो दरवेळी लोकांना थांबवतो आणि लिफ्ट मागतो. बोललास ना, एस ब्रिज खूप डेंजर आहे. तिथे खूप लोकांनी तिथे आहे ना रात्रीचं, म्हणजे आता त्याच एरियात राहतो म्हणून माहिती आहे, घरातल्यांनी तर सांगून ठेवलं आहे मला की रात्री 9 नंतर तिकडून जायचं नाही तू. भले तुला चिंतामणीच्या इथून जायला लागलं तरी चालेल, पुढून अग्निशामनच्या इथून जायला लागलं तरी चालेल, पण तू त्या ब्रिजने जायचं नाही रात्री. कारण तिथे खूप लोकांनी वेगळे बघितलं. तरी पण आम्ही कधी रात्री 12, 1, 2 वाजता असं. हां, 4 व्हीलर असेल तर जातो, 2 व्हीलरवर खूप कमी जातो. पण तिकडे बघितलेत लोकांनी की लाईक मुंडी नसणारा फिरतोय. मुंबईत आधी अशी स्टोरी होती ना, मानकाप्या, ते सगळं खूप एस ब्रिज. इव्हन मला आठवत कुठल्या तरी एका चर्च आहे चाळीतली, कुठली तरी ती बाई डिसोजाचा तुम्ही रामन राघव नाव ऐकलंय? रामन राघव हा म्हणजे सिरियल किलर होता, पण तो काइंड ऑफ लोक त्याला भूतासारखी पण घाबरायचे, म्हणजे असं
कारण तो तेव्हा काय असायचं ना, गिरणी कामगार. कुऱ्हाडीने मारायचा ना तो. नाही, बाटलीने बाटलीने किंवा मग दगड ठेचायचा. त्याकडे रॉड होता ना काहीतरी, खूप दगड येतायचा. मल्टिपल व्हेरियस मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.